जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला पत्रकारांना टाळला प्रवेश. मंत्र्यांच्या फोटोग्राफरांना प्रवेश कसा? पत्रकारांनी सवाल उपस्थित करत केला निषेध. याबाबत सविस्तर वृत्त असे की आज नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे आणि आमदार खासदार यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना न येऊ दिल्यामुळे संतप्त पत्रकारांनी आंदोलन करत निषेध व्यक्त केला आहे. यावेळी नांदेड जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समिती बैठकीसाठी आलेले पत्रकार यांची प्रतिक्रिया घेतली असता आमदार खासदार यांचे प्रायव्हेट फोटोग्राफर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी उपस्थित राहू शकतात, पण स्थानिक इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना का मध्ये एंट्री दिल्या जात नाही आणि जिल्हा नियोजन समितीची बैठकीचे अध्यक्ष यांना यामध्ये कोणी बसावे व कोणाला येऊ देऊ नये याचा अधिकार असतो, पण त्यांनी असे आदेश कुणालाही न देता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून पत्रकारांना आतमध्ये येण्यास बंदी आहे असे सांगण्यात आले. त्यामुळे पत्रकारांनी ठिय्या आंदोलन करत जे कोणी अधिकारी आहेत त्यांचा निषेध करीत आहोत व यावेळी पालकमंत्री यांना पत्रकारामार्फत भेट घेऊन संपूर्ण प्रकार सांगितला आणि संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी देखील केली आहे. सदरच्या या प्रकरणाबाबत दैनिक सामनाचे जिल्हा प्रतिनिधी तथा पत्रकार आदी स्वीकृती सदस्य विजय जोशी आणि ज्येष्ठ पत्रकार सम्यक न्यूज लाईव्हचे विजय निलंगेकर यांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे सविस्तर माहिती दिली आहे. आज एक सभा नांदेडला पालकमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थित होती. मी एक ज्येष्ठ पत्रकार आहे, गेली 29 वर्षे पत्रकारितेमध्ये आहे आणि साबीर शेख, रामदास नायक, रामदास कदम, दिवाकर रावते यासारख्या मंत्री इथे पालकमंत्री होऊन गेले. त्यांच्या काळात आपल्या पत्रकारांना प्रवेश देण्यात आला. ठीक आहे की नियोजन मंडळाच्या बैठकीत कुणाला बसवायचं नाही हा अधिकार हा पालकमंत्र्याचा असतो. मात्र जिल्हाधिकाऱ्याच्या गेटपासून ते नियोजन भवनाच्या गेटपर्यंत पत्रकारांना अडवण्याचा अधिकार नेमका कुणी दिला? कुठल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं? कर्मचाऱ्यांना कुणी आदेश दिले तिथून मधले प्रिमायसेसमध्ये येऊ नका म्हणून? हा सगळ्यात संतापजनक प्रकार आहे आणि नेमका कुणाच्या तरी सांगण्यावरून कुठल्या तरी, कारण भोकरला एक असाच एक प्रकार घडला होता. आमचे पत्रकार येले हिरे यांना सभागृहातून अक्षरशः म्हणजे 2-3दा अपमानित करून हकलून देण्यात आलं होतं. ज्यावेळी हे असे प्रकार होतात त्यावेळी पत्रकारांना एकतर सकाळपासून आपण त्या ह्याच्यामध्ये आलेलो असतो, पूर्वकल्पना कुठे दिली नसते. अधिस्वीकृती पत्रिका ही अनेकांना मिळाली आहे. तिथे राज्यसभा, लोकसभा, विधानसभा, विमानतळ या ठिकाणी प्रवेश आहे. पण नांदेडचा आजचा हा प्रकार अत्यंत भयानक आणि राज्याला देखील लाजवणारा आहे आणि पत्रकारांना संतापजनक असा आहे आणि या प्रकरणाचा मी पूर्णतः निषेध करतो. संदर्भात कोणीतरी एका ज्येष्ठ राजकीय नेत्याने किंवा एका अधिकाऱ्याने ही सगळी फूस लावून दिलेली आहे. आयत्या आलेल्या बातम्या कसे छापून येतात, मग ह्यांची काय गरज आहे पत्रकारांची? पण आपल्याला वेगवेगळ्या बातम्या लागतात, मध्ये काय झाली, काय चर्चा झाली, असे असताना राजकीय नेत्यांच्या पुढाऱ्यांचे कॅमेरामन सभागृहात हा कुठला नियम आहे? म्हणजे नव्या पालकमंत्र्यांनी हा पायंडा घालून दिलाय का? हा माझा प्रश्न आहे. आणि हीच अशी जर दादागिरी, हीच हुकुमशाही जर चालत गेली तर आपल्या पत्रकारांचे अधिकार, पत्रकारांचं जीवन, पत्रकारांच्या सर्व बातम्या या सगळ्या संदर्भात यापुढे देखील अशीच बंधनं टाकली जातील. त्यामुळे या घटनेचा मी तीव्र निषेध करतो. DPDCची या पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये किंवा अध्यक्षतेखाली आज सभा आहे आणि नांदेड जिल्ह्याचा सर्व जो काही कारभार आहे, आर्थिक व्यवहार आज इथूनच चालत असतो, इथूनच त्याचं नियोजन लागत असतं. म्हणून पत्रकारांनासुद्धा वाटतं की आपल्या जिल्ह्याला काय पाहिजे, काय आलं, काय नाही आलं, कोण काय बोललं ह्याची एक पत्रकारांना जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत असतात. ते आज सकाळी 9:45 वाजतामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करत असताना मुख्य गेटवरच अडवण्यात आलं. हा प्रकार एकदम निंदनीय आहे. म्हणजे पत्रकारांमध्ये यायचंच नाही का? बरं काय यायचं नाही? मध्ये काय तुमचं काही आमदार खासदार मिळून काय खलबत करणार आहात का? काय आम्हाला न कळता तुम्ही काय खाणार आहात का? असं काही प्रकार नाही. पण पत्रकारांनाच मध्ये, बरं राजकीय नेत्यांचे कार्यकर्त्यामध्ये
बरं, ज्या राजकीय नेत्यांनी आपले कॅमेरामन ठेवले, त्याचे व्हिडिओ शूटिंगवाले ठेवले ते मध्ये खाजगी माणसं आणि पत्रकार जे आहेत अधिकृत ते बाहेर, हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. काल भोकरचं असंच काही तर झालं म्हणजे पत्रकारांना सभागृहात येऊच द्यायचं नाही असं यांनी ठरवलं असेल तर हुकुमशाहीकडे नेतात का तुम्ही, मला असा हा प्रश्न पडलेला आहे. मी निषेधच करतो सर्व पत्रकारांतर्फे आणि माझ्यातर्फे या घटनेचा, ज्या कोणी याच्या पाठीमागे आहे त्याचा मी निषेध करतो.